इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलिसांनी रविवारी सकाळी रिक्षातून 100 किलो गोमांस घेऊन जात असताना एका महिलेसह दोघांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 7:30च्या सुमारास जोरदार पाऊस सुरू असताना एक महिला मोठी बॅग घेऊन रिक्षात बसली होती। याबाबत बजरंग दलाच्या काही सदस्यांना माहिती मिळाली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यानंतर पोलिसांना माहिती देऊन त्यांच्या मदतीने रिक्षा थांबवून तपासणी केली। तपासादरम्यान 2 पोत्यांमध्ये 100 किलो पर्यंत गोमांस जप्त करण्यात आले। मध्यवर्ती पोलिसांनी या संदर्भात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे। अटक करण्यात आलेले पुरुष आणि महिला हे पती पत्नी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। पोलिसांनी रिक्षाही ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे। तर आपल्या महाराजांचा चौक आहे हा, उल्हासनगर 3 नंबर चौक महाराजांचा, आणि इथे गाडी पकडली गेली आहे सध्या आता गौमांसाची। ही आपली गाडी नंबर आहे। आतमध्ये 100 किलो गौमांस आहे, बघून घ्या तुम्ही। आतमध्ये 100 किलो गौमांस आहे आणि हे आहे 2 गाडीचा नंबर आहे हा। त्यांनीच आणली आहे गाडी।